नमस्कार. आज आपण थोड्या वेगळ्या व्ह्यूमध्ये आलो आहे. इथे गावाकडे आलेले मी आणि खूप छान वातावरण आहे इकडचं. त्यामुळे म्हटलं आज या वातावरणात डोंगरावरती थोडासा व्हिडिओ बनवावा, तुम्हाला व्ह्यूज दाखवावे. ओके, इथे मंदिर आहे, थोडंसं पूजा वगैरे चालू आहे, तर आवाज मे बी तुम्हाला ते ॲड होऊ शकतं किंवा लोकांचं येऊ शकतं, तर प्लीज सॉरी. ओके, पण मला हा खूप छान जागा वाटली, शांत वाटली, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. इट्स लाईक अ सिरीज आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये आपण प्रत्येक राशीचं बद्दल आपण बोलणार आहोत. ठीक आहे, की काय ट्रेड्स असतात त्यांचे, काय पॉझिटिव्ह असतात, काय निगेटिव्ह असतात, आणि हे पण असतं ह्याच्यामध्ये आपण हे पण डिस्कस करणार आहोत अबाउट लग्न, म्हणजे लग्न राशी आणि तुमची चंद्र राशी. ठीक आहे, लोकांना खूप कन्फ्युजन होतं, पण दोन्ही राशी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. ठीक आहे, पहिलं सुरुवात करणार मेष राशीपासून. मेष राशी लग्न पण आणि मेष राशी चंद्र राशी पण. ठीक आहे, हे आपण डिस्कस करणार आहोत आज, ह्याच्याबद्दल डिटेल बघणार आहोत. मेष राशीचं जर बोलायचं झालं, मला असं दिसतं ही लोक पहिलं तर अग्नितत्वाची राशी आहे. ठीक आहे, खूप स्ट्रॉंग असतात है ना, शॉर्ट टेम्पर म्हणू शकतो कुठेतरी आपण, रागिष्ट थोडेसे असतात त्यांना, चिडचिड थोडी पटकन होते यांना, मनासारखं नाही झालं की इरिटेट खूप लवकर होतात, असं असतं यांचं. आणि त्याचबरोबर पहिली राशी असल्यामुळे सूर्याचा पण कुठेतरी इफेक्ट असतो ह्यांच्यामध्ये. ठीक आहे, अग्नितत्व आहे म्हटल्यानंतर सूर्याचा इफेक्ट तर असणार बरोबर. आणि त्याचबरोबर इकडे असं पण होतं ह्यांचं की दाखवताना खूप जास्त स्ट्रॉंग दाखवतात, खूप जास्त कडक दाखवतात स्वभावाने. मंगळचं आधिपत्य असतं ह्यांच्यावरती. ठीक आहे, तर रागिष्ट असतात. आणि मोस्टली मी PLR किंवा असं करते ना, त्यावेळेला असं दिसतं मला की ही लोक वॉरियर वगैरे होते. ठीक आहे, दे डोंट गिव्ह अप खूप लवकर कुठल्याही गोष्टीवरती. ते खूप जास्त स्ट्रॉंग रिॲक्ट करतात किंवा मग ते ठरवतात त्या गोष्टी करूनच राहतात असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, त्यामुळे स्ट्रॉंग असतात ही लोक मेंटली, इमोशनली. पण आतून जर बघायला गेलो ना आपण, तर आतून असं म्हणू शकतो की वीक आहेत थोडेसे, है ना, थोडे नर्वस खूप पटकन होतात. दाखवत नाही बाहेर, लोकांना दाखवतात की आम्ही खूप स्ट्रॉंग आहे, आम्हाला सगळं कळतं, है ना, आम्ही कॅपेबल आहे खूप साऱ्या गोष्टी करण्यासाठी. पण ॲक्च्युली तसं नसतं ह्यांचं. आतून जर आपण बघायला गेलो ना, तर खूप वीक असे असतात हे लोक, नाजूक असतात, मनाला वाईट वाटतं, खूप पटकन इगो हर्ट होतो, छोट्याशा गोष्टींना हर्ट करू शकतात. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात ना, एक बाजू पॉझिटिव्ह, एक बाजू निगेटिव्ह. तर स्ट्रॉंग असतात खूप जास्त आणि हे ठरवतात ते करून राहतातच. आणि त्यांचं हे पण बघितलं जातं की करिअरमध्ये ग्रोथ, सक्सेस खूप चांगली भेटते या लोकांना. कधी ओव्हर रिॲक्टमुळे थोडासा प्रॉब्लेम होतो ह्यांना कुणाच्या अंडर काम करणं वगैरे आवडत नाही. ठीक आहे, थोडं आपल्या हिशोबाने चालायला आवडतं, आउट ऑफ बॉक्स विचार करतात ही लोक, पण आपल्या हिशोबाने आपण जे ठरवलंय त्या हिशोबाने चालणं ह्यांना खूप जास्त आवडतं. बिकॉज ऑफ मागच्या जन्माचे जे काही असतील एनर्जी असतील. हे मेष राशी पण, मेष लग्न पण, ह्या लोकांचं असं बघितलं जातं थोडंसं नेचर की है ना, त्यांना असं ऑर्डर दिलेलं आवडत नाही, कोणी सांगितलेलं आवडत नाही, आम्ही आमच्या हिशोबाने चालणार, आम्हाला माहिती आहे काय बरोबर आहे. ह्या गोष्टी त्यांच्या तोंडातून खूप जास्त लवकर तुम्हाला ऐकायला मिळतील. आतून खूप जास्त इमोशनल असतात, सगळ्यांबद्दल विचार करतात, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं ह्यांना. यांचं नेहमी बघितलं जातं ना, मोठे नसले तरी पण मोठ्यांसारखं बिहेव करणार, लहानपणापासून एक एनर्जी ह्यांच्यामध्ये तशी असते. किंवा मग असं म्हणू शकतो आपण की त्यांच्यामध्ये एक लिडरशिप क्वालिटी असते, त्यांना घेऊन सगळ्यांना, आणि सगळ्यांची ग्रोथ हवी असते त्यांना. ठीक आहे, जेलसवाला फॅक्टर नसतो त्यांच्यामध्ये, त्यांना सगळ्यांशी म्हणजे चांगलं वागायचं असतं, चांगलं बोलायचं असतं, चांगलं बिहेव करायचं असतं. आणि त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी माझी तारीफ करावी, सगळ्यांनी माझ्याबरोबर चांगलं राहावं, मला वावा थोडेसे ना. हे लोक खूप बोल्ड असतात, त्यांना रुटीन परंपरा जी चालत आली आहे त्या गोष्टी फॉलो करायला आवडत नाही, नवीन ट्रेंड सेट करतात असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, जर तुमची मेष लग्न आहे है ना, किंवा राशी आहे आणि लग्न तुमचं वेगळं आहे, किंवा लग्न तुमचं मेष आहे आणि दुसरं राशी आहे, ठीक आहे, तर मग थोडंसं कॉन्फ्लिक्ट असू शकतं ह्यांचं. कारण असं बघितलंय, बिकॉज 50-50 दोन्ही तेवढेच इम्पॅक्ट करतात. त्यांची तारीफ केली ना, त्यांना कॉन्फिडन्स दिला ना, ते खूप जास्त करू शकतात. ओके, दे जस्ट नीड दॅट काइंड ऑफ व्हॅलिडेशन असं म्हणू शकतो, किंवा मग कॉन्फिडन्स त्यांना हवा असतो.
आणि समोरून तारीफ भेटली की ते 10 पटीने जास्त करू शकतात. त्यांच्या आयुष्यात ना हे पण असतं की ना त्यांना सेम पॅटर्न रिपीट होताना दिसतात आयुष्यामध्ये. ओके, की आम्ही जे करतोय त्याच गोष्टी, म्हणजे या गोष्टीपासून ते पळतात ना ऍक्च्युली, म्हणजे पेशन्स ठेवत नाही किंवा त्यांना लीडर आवडत नाही, डोक्यावरती कोणी बसून काम करून घेतलेलं नाही आवडत. सो ह्या लोकांच्या आयुष्यात ना नेहमी हे पॅटर्न रिपीट होतात बिकॉज युनिवर्स वॉन्ट टू लर्न देम की है ना, तुम्ही पेशन्स ठेवा, ऐका लोकांना पण तितकंच महत्त्व द्या जेवढं तुम्हाला महत्त्व हवं. वारंवार त्यांच्या नॉर्मल आयुष्यात आणि त्यांच्या वर्क लाईफमध्ये पण खूप जास्त याचा परिणाम होतो जे बघितलं जातं. रिपिटेटिव्ह पॅटर्न त्यांच्या आयुष्यात येतात. असं होऊ शकतं की लोक ह्यांना समजू शकतात की थोडेसे ओव्हर रिॲक्ट करतात किंवा कंट्रोलिंग आहे, डॉमिनेटिंग आहे, ऑन लीडर असतात. ओके, आतून ती ताकद एनर्जी असते त्यांच्यामध्ये नेहमी. तर ह्यांना ना ताकद बरोबर पेशन्स शिकवलं जातंय. म्हणजे इकडे ज्या गोष्टी घडतात ना त्या गोष्टीच्या हिशोबाने इकडे त्यांना ताकद बरोबर पेशन्स शिकवलं जाते की थोडंसं थांबणं पण महत्वाचं आहे. गोष्टी मनासारखं नाही झाला तरी तुम्ही हे नाही करू शकत, म्हणजे ना इरिटेट नाही होऊ शकत, थोडं थांबायला, पेशन्स ठेवायला. हे त्यांचं मेजर लाईफ लेसन आहे. मला प्लीज कमेंट करून कळवा की तुमची रास कोणती आहे आणि किती तुम्ही रिलेट केलं या गोष्टीबद्दल. ठीक आहे, यांना जर आपण उपाय जर सांगितला तर मंगळ आधिपत्य आहे मेष राशीवरती, तर ह्यांना 100% यांना ना हनुमानजीची पूजा करायला पाहिजे आणि स्वतःला थोडं शांत ठेवायचा प्रयत्न करायला पाहिजे. जेवढे शांत राहतील तेवढ्या गोष्टी इझिली हे ना हँडल करू शकतात किंवा कंट्रोल करू शकतात. ठीक आहे,